सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे शॉर्ट सर्किट होऊन 5 घरांना आग लागली। या आगीच्या घटनेमध्ये 5 कुटुंबियांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ही घटना काल रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असून 5 शेतकऱ्यांची घरे जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेमध्ये वैजनाथ शिंदे या शेतकऱ्याचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालं, तर दत्तराव शिंदे या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान आणि ज्ञानेश्वर शिंदे या शेतकऱ्याचे 7 लाख रुपयांचं नुकसान झालं। तसेच सुभाष शिंदे या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान आणि अशोक शिंदे या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयांचं नुकसान झालं। या आगीच्या घटनेमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते शरद पवार गटाचे परमेश्वर इंगोले यांनी केली आहे। शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। भारत शिंदे, MCN न्यूज, सेनगाव। बोल। हॅलो, आपले हे नुकसान झाली, आपले 7 शेडी, 16 नौजल, एक टिफन पेरणी यंत्राची आणि पुन्हा सोयाबीनचं बी हे ते समज 20-25 क्विंटल एक घरात आहे। समजे वैरण काडी, घर पसारा, पेट्रोल पंप। नमस्कार, आज मोजे बाभुळगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे बाभुळगावपासून हाताळा पाटीच्या परिसरामध्ये गेल्या काही कित्येक वर्षापासून जवळपास 10 ते 15 कुटुंब शेतामध्ये राहतात। बऱ्याच शेतामध्ये राहणाऱ्या या कुटुंबाला काल अचानक 4 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून या जवळपास 4 ते 5 कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। छोट्याशा या वस्तीमधल्या स्वतःच्या हातावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्व लोकांचे काल झालेल्या नुकसानामध्ये घर उपयोगी संसाराचं साहित्य जळून अतिशय खाक झालेलं आहे। त्यांचं जे काही वर्षभराचं जे काही अनाज होतं, जे काही राशन होतं, ते मालसुद्धा सगळं जळून गेलं आहे। गहू त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे। गहू, सोयाबीनचं बी बियाणं ठेवलं होतं ते जळालं आहे। पेट्रोल पंप असतील, नौदल छेड्या असतील, जे काही संसार उपयोगी शेतीचं जे काही साहित्य आहे, हे सगळं साहित्य काल 4 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटच्या आगीमुळे जळून खाक झाले।